पुरंदरमधले अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण असल्याने पुरंदर कायम दुष्काळी राहिलेला आहे। गुणजावणी धरण प्रकल्पासह अनेक सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आज शिवसेनेने पुण्यातल्या सिंचन भवनवर मोर्चा काढला। सासवडहून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी केलं। पुरंदरमधील शेतकरी बैल शेळ्या मेंढ्यांसह या मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी पुरंदरच्या हक्काचं पाणी बारामतीला पळवण्याचा अजित पवारांचा डाव असल्याचा आरोप शिवतारे यांनी केला। त्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुरंदरच्या पाण्यासाठी पुरंदरची जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे। आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। काय नेमक्या पुरंदरवासियांच्या मागण्या आहेत, काय नेमकी त्यांची पाण्याची समस्या जाणून घेऊयात आमदारांकडनं। पुन्हा एकदा तुम्ही रस्त्यावरती उतरत, यापूर्वी उपोषण केलं होतं, नेमकं काय आहे? असं आहे की मी उपोषण केलं होतं त्यावेळेस गुंजवणी धरणातलं 2.02 TMC एवढं मोठं पाणी आमचं स्वतःचं आहे। 1993 पासून हे पाणी गुंजवणीचं धरण 2005ला 95% पूर्ण झालेलं आहे। 5% धरण फक्त दरवाजे बसवायचे आहेत, गळ भरायचे, तेवढं काम न करता म्हणजे फक्त 3 ते 4 महिन्याचं काम आहे, ते काम करत नाहीत आणि अव्याहतपणे हे पाणी अजित पवार, हर्षवर्धन पाटील, त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराव निंबाळकर असं बारामती, इंदापूर, अकलूज आणि माळसरस या फलटण हे सर्व लोक आमचे पळून येत आहेत आणि म्हणून हे धरण पूर्णपणे ताबडतोब पूर्ण करा। त्यानंतर आमच्या ज्या 2 पाईपलाईनच्या मागण्या आहेत आमच्या, की एक पाईपलाईन थेट धरणापासून राखेपर्यंत, ती 94 किलोमीटरची पाईपलाईन राईट अप टू पुरंदरच्या बेपर्यंत, पुरंदरचे जे डोंगर रांग आहे तिथपर्यंत असणारा हा 35,000 एकरचा भाग हा या उपसा सिंचन योजनेने भिजणार आहे। त्याचप्रमाणे डायरेक्ट लाईन जी धरणातून राखेपर्यंत जाणार आहे त्याच्यावर सुद्धा साधारणतः 35 ते 40,000 एकर हे शेत भिजणार आहे आणि त्यामुळे ही आमची नवसंजीवनी, या योजनेला मी नावच दिलेलं आहे कृषी संजीवनी। कृषीला आमच्या जी काय मृतवत अवस्था प्राप्त झालेली आहे पाणी नसल्यामुळे, हे पाणी आमचं हक्काचं पाणी आहे। ही योजना हक्काची आहे, फक्त प्रवाही कालव्याऐवजी बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणावं आणि धरण पूर्ण करावं, ही महत्त्वाची मागणी आहे। धन्यवाद शिवतारे साहेब। पुरंदरच्या पाण्यासाठी निघालेला हा मोर्चा पुण्याच्या सिंचन भवनवर जाऊन धडकणार आहे। बघूयात सरकार यावेळी तरी या मोर्चाची, या आंदोलनाची दखल घेतं का, की हा मोर्चा केवळ एक शक्ती प्रदर्शन ठरत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुरंदर, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।